ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। परिस्थितीवर मात करण्याची प्रेरणा स्पर्धेतून मिळते। आप्पासाहेब कोळी, आश्रमशाळा तेरवाड येथे शालेय क्रीडा स्पर्धा। मातीशी नाळ आजही जुळलेली आहे। खेळात हार जीत असते। जिंकणाऱ्यांनी माजू नये, हारणाऱ्यांनी नाराज न होता प्रयत्न करावेत। पराभव झाला तरी मोठ्या मनाने हार मान्य करा। परिस्थितीवर मात करण्याची प्रेरणा स्पर्धेतून मिळत असते, असे प्रतिपादन सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक आप्पासाहेब कोळी यांनी केले। ते ज्ञान भारती एज्युकेशन सोसायटी कुरुंदवाड संचलित प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा तेरवाड शाळेच्या शालेय क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या सचिव माधुरी सावगावे या होत्या, तर प्रमुख पाहुणे म्हणून तेरवाडच्या सरपंच पौर्णिमा गोंधळी, दिलीप शिरडोणे हे होते। प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते क्रीडांगणाचे पूजन करून क्रीडा स्पर्धेला सुरुवात झाली। संस्थेच्या सचिव जयसिंगपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालिका माधुरी सावगावे म्हणाल्या की परिस्थिती ही कधीच भविष्य ठरवित नसते। मनाने खचून न जाता कष्ट करा, स्वतःचे व्यक्तिमत्व स्वतःच ठेवा। परिस्थिती बदलण्याची क्षमता स्वतःकडेच असते। स्वतःचे ध्येय ठरवून मार्गक्रमण करा। दिलीप शिरडोणे म्हणाले की हारणाऱ्यांच्या मुळेच जिंकणाऱ्यांचे महत्त्व वाढते। त्यामुळे जीवनात अपयशाने नाराज न होता संकटावर मात करून यशाचा मार्ग धरावा। तेरवाडच्या सरपंच पौर्णिमा गोंधळी यांनी स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या। स्वागत व प्रास्ताविक मुख्याध्यापक बाबासाहेब तिबिले यांनी केलं। आभार YS पाटील यांनी मानले। कार्यक्रमास पालक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते। महानकर नेपसाठी महेश पवार, तेरवाड।